आपल्या विभागाचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब, जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाश चौरे, आमच्या जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी काळे, आमचे विकास वाघमारे, शंकरराव, वाघमारे, आमचे राऊत, मंचावर समाधान पैलवान, आयुष्यमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये होणार भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं नागाव त्यांची कोणी पुत्र नवनिर्वाचित आपल्या उमेदवार शीतलताई क्षीरसागर, उपस्थित सर्व शहरातील इच्छुक उमेदवार, त्यांचे सहकारी, पत्रकार बंधू आणि माझे सहकारी मित्र, भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी उमेदवार आपल्या विभागाच्या अध्यक्षांनी आता डिक्लेअर केलेले आहेत. उद्या त्याला सगळ्यात उमेदवारांची नावं कदाचित पक्षाकडून आल्यानंतर आमचे सतीशभाई काळे या ठिकाणी डिक्लेअर करून बी फॉर्म आपल्याला देतील. हे देत असताना, उमेदवार निवडत असताना आता शशिकांत दादांनी सांगितलं की काही कमी जास्त मार्कामध्ये पुढे मागं होऊ शकतं, परंतु सगळेच त्याच पात्रते असतात, परंतु उमेदवारी मात्र एकच द्यावं लागते. आणि सुदैवानं गेल्या जवळपास 11-12 वर्षाचं विविध प्रकारचा कारभार या राज्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली चाललेला कारभार, शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आणि शेतकऱ्यापासून कष्टकऱ्यांपर्यंत, महिलांसाठी असेल, तरुणांच्यासाठी असेल, उद्योग, व्यवसाय, या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर नेण्याचं काम या राज्यामध्ये देवाभाऊच्या सरकारनं जवळपास 2014 पासून त्यांचा कालखंड थोडा सोडला, तर हे करत आलं असल्यामुळं ग्रामीण भागासह शहरी भागातल्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा आता परिवर्तन झालेलं आहे. आणि आपण बघितलं असेल बिहारची एक निवडणूक की प्रत्येक ठिकाणच्या एखाद्या राज्य सोडलं तर प्रत्येक राज्यामध्ये विश्वास वाढवत चालला. तर वाटतं बिहारमध्ये सुद्धा गेल्या वेळेपेक्षा जास्त नंबरशिप आपल्या वाढलेले, याचा अर्थ की बिहारमध्ये सुद्धा आपली विश्वासार्हता वाढलेली. जो बिहार उपेक्षित, अशिक्षित, एका विशिष्ट समाजाचा लोकसंख्या आहे असं संबोधलं जायचं, पण तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यातून लोकांच्या मनामध्ये परिवर्तन केलेलं आहे. तसंच भोर शहरामध्ये सुद्धा गेल्या मध्यवर्ती सरकारने, राज्याच्या सरकारने केलेलं काम, सोलापूर जिल्ह्यासाठी केलेलं काम, महाराष्ट्रात मोहोळ तालुक्यासाठी केलेलं काम, आज एवढी उपस्थिती तिथे दिसते की राजन पाटलामुळे आहे असं कदाचित आपल्याला वाटेल, परंतु तसं नाहीये. मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण चांगल्या फास्ट गाडीत जाऊया, आणि म्हणून करता कार्यकर्त्यांचा आग्रह खातर
मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला असल्यामुळं ही जी इथं लोकांची संख्या उमेदवारी मागणाऱ्याची संख्या किंवा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची संख्या ही वाढत गेली, याचं कारण की हा पक्ष भारतीय जनता पक्ष हा जातीमध्ये नाही आहे, तर सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा आहे, सगळ्यांना समान न्याय देणारा आहे. देशभक्ती ज्याच्या हृदयामध्ये आहे तो आमचा, तो भारतीय आहे. पण त्याच्यामध्ये जात बरोबर ना, जात देशभक्ती, देश प्रथम, नंतर पक्ष, नंतर कागद, ही विचारधारा आहे. परंतु लोकांनी त्याचा अर्थ वेगळा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोण मतांचा ओढा आपल्याकडे खेचण्यात आला. परंतु हे माझ्या मोहोळच्या शहरातल्या सुद्धा अल्पसंख्याक लोकांच्या लक्षात आलं आणि म्हणून करता आज मी अभिमानाने सांगत की मोहोळमध्ये कधीही एवढ्या अल्पसंख्याक मंडळी इकडे तिकिटाची मागणी केली नसेल. एवढी तिकिटाची मागणी ही भारतीय जनता पक्षाकडे करून आम्ही राष्ट्रभक्त आहोत. राष्ट्रभक्ती आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये आहे. आमच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्ती आहे, त्या पक्षामध्ये राष्ट्रभक्ती आहे. त्या पक्षाशी जाण्यामध्ये आम्हाला इंटरनेटची संकोच नाही असं त्यांनी आवर्जून मला येऊन सांगितलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे परिवर्तन झालं. मला मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षात असताना जेवढी गर्दी होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माझ्यावर अल्पसंख्याक लोक होते, बहुजन समाजाचे लोक होते. परंतु इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ झाली मला बघायला मिळाली. माझ्या बरोबरचे तर सगळे आलेच, अधिक इतर काही मंडळी होती. त्या मंडळींना सुद्धा लक्षात आलं की देशामध्ये काम करणारं सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं, राज्यामध्ये काम करणारं देवाभाऊच्या नेतृत्वाखालचं सरकार हे जातीवादी नाही, धर्मवादी नाहीये, तर तो देशभक्तीनं प्रेरित आहे. आणि मग आपण देशभक्तीनं प्रेरित असणाऱ्या पाठीमागे जायचं. म्हणून करता इथं मोठ्या प्रमाणामध्ये आज सगळ्या समाजाचे लोक आले. उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला फक्त 20 लोकांना उभा करायचं. आपल्याकडे 200 लोकांची मागणी, म्हणजे 180 लोक कॅपेबल नाहीत असं नाहीये. परंतु सगळ्याचं समाधान भगवंताला करता आलं. आज आपण कधी देवाला नाव ठेवतो आपलं एखादं काम नाही झालं म्हणजे त्या भगवंतावर सुद्धा आपण नाराज होतो. आणि म्हणून करता तुम्ही नाराज व्हा, कदाचित माझ्यावर व्हा, अध्यक्षावर व्हा, तिथल्या सतीशभाईवर व्हा, परंतु पक्षावर नाराज न होता उद्याच्या निवडणुकीत उमेदवार कोण आहे हे न पाहता आपण ज्या पक्षाची प्रामाणिक आहोत, ज्या ध्येयाने प्रेरित आहोत, जे आपला साध्य करायचं आहे ते हेतू साध्य करण्यासाठी म्हणून करता. हेतू साध्य म्हणजे कुणाला मारायचं असं नाही. हेतू साध्य करणे म्हणजे आपल्याला आपल्या गावाचा विकास करणे, आपल्यातल्या ज्या दलित आहेत, पीडित आहेत, कष्टकरी आहेत, तरुण पोरं आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, त्यांना काम मिळवून द्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून करता आपण जे राहिलेले उदाहरणार्थ 180 लोक आहेत, त्यांनी मीच उमेदवार आहे अशा भावनेनं काम करायचं आहे. आणि आपल्याला इतिहास घडवायचा आहे की मोहोळ शहर हे जातीवादी नाहीये, धर्मवादी नाहीये, तर राष्ट्र म्हणजे देशप्रेमी आहे, देशप्रेमी आहे हे दाखवण्यासाठी म्हणून करता आपण सगळ्यांनी इथं नवं काही सुद्धा नाहीये. एकदा मी अभिमानानं सांगत मीडियाने बघावं की मोहोळ तालुक्यातली जेवढी माझ्याबरोबर काम करत होती 25-30 वर्षात लोक वयस्कर आहेत, काही तरुण आहेत, सगळ्या समाजातील एकही माणूस माझा नाराज होऊन इतर पक्षाकडे गेलेला नाहीये. हे माझं ऍसिड आहे. केलेलं काम
त्याचा ऍसेट असं मी समजतो. कदाचित नसल पत्रकारांनी नसल, पण मी समजतो असं ते माझं ऍसेट आहे. ह्या इथं पत्रकार आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, अनेक लोक ही पक्षात यायला उत्स्फूर्त आहे. माझ्या मुळे म्हणून नव्हे, ही संघटना चांगली आहे, ही संघटना मजबूत आहे. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर कुठं काय अडचण आली तर त्याला संघटना धावून जाते, त्याच्या पाठीमागे खंबीर उभा राहते. हे सगळ्यांच्या लक्षात आलं. म्हणून करता आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग चालू आहे. काही लोक यायला लागले, काही लोक येणार आहेत. माझ्याशी बऱ्याच लोकांचं डायलॉग चालू आहे. डायलॉग म्हणजे काय आहे? डायलॉग म्हणजे काय? आम्ही येतो, कंडिशनल नाही आहे. ह्या पक्षात कंडिशनल चलत बी नाही आहे. मी कंडिशनने गेलो नाही बरं का. तुम्ही होता ना तिथं? अरे होते ना, साक्षीदार आहे ते. म्हणजे खोटं बोलतो असं नाही, कदाचित अध्यक्षाला आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा माहोल, वातावरण मोहोळ तालुक्यामध्ये, मोहोळ शहरामध्ये निर्माण व्हायला लागल्यामुळं काही लोक अस्वस्थ आहेत. टीका टिप्पणी चारित्र आणणं, उद्या निवडणुकीच्या निमित्तानं कुठं काय कुणाला कशात आम्ही दाखवायचं, कुणाला दहशत वाढवायची, असे काही अनेक प्रकार होऊ शकतात. पण इथला पोलीस खातं अतिशय प्रामाणिकपणे गंभीरपणे काम करतंय, नियमाला धरून काम करतंय. त्यामुळे कोणीही घाबरण्याचं काही कारण नाही. आपण ही शांततेने निवडणूक लढवायची आहे. ही निवडणूक आपली माझ्या अंदाजानं तर नक्कीच 20च्या 20 आणि 21 उमेदवार येण्याची शक्यता नाही. कारण पुढे नेतृत्व कोण आहे? मोहोळच्या विकासासाठी काय विजन आहे? असलंच विजन तिथं डबल इंजिन आहे. तिथं केंद्राचा सुद्धा मोठा पैसा येत असतो, म्हणजे राज्य सरकारचा सोडून केंद्राचा सुद्धा मोठा पैसा हा शहरामध्ये येऊ शकत असतो आणि डबल इंजिन आहे. मग आपल्याला सुपरफास्ट बघायला बसायचं, वंदे भारतमध्ये बसायचं का पॅसेंजर मध्ये बसायचं? पॅसेंजर पुण्याला जायला 7 तास लागतील, वंदे भारत 2.5 तासात पुण्याला जातो. आपला वेळ वाचवायचा का आपण या लोकांना आपण भेटून सांगावं अशी मी इथं सगळ्याला विनंती करतो. उद्याच्याला नावं डिक्लेअर करतील, अध्यक्षांकडे नावं वगैरे येतील, कोणाला डिक्लेअर करतील. परंतु मी मगा सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग आमच्याकडे व्हायला लागलेलं आहे. कधी कधी तुमच्यावर फोटोचा व्हायरल झाले असतील, आमच्या चर्चा विचार करताना कदाचित व्हायरल झाले असतील. तर आता आज इथं शिवसेना आपला शिवसेनेचा म्हणजे फाउंडर, परंतु पुन्हा त्यांच्या 2 पिढी झाल्यानंतर दुसऱ्या शिवसेनेमध्ये गेले, शिंदे गटाकडे गेलेले, पण मूळ शिवसेने पण शिंदे गटाकडे गेले. आमचे नागेश वनकळस हे आता आज पक्षात प्रवेश करत आहेत. तेव्हा आपल्या अध्यक्षाला विनंती करतो की तुम्ही त्यांचा इथं